मित्रांनो, इयत्ता 10वीच्या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेच्या नवीन आराखड्यानुसार प्रश्न क्रमांक 3 ब हा कवितांवर आधारित ॲप्रिसिएशन ऑफ पोयम असा 10 गुणांचा प्रश्न विचारला जाणार आहे. हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या परिचयाचा नाही. या प्रश्नाचे उत्तर कशा प्रकारे द्यायला हवे याचे मार्गदर्शन आम्ही या व्हिडिओमध्ये केलेले आहे. कवितेचे ॲप्रिसिएशन करताना 8 मुद्द्यांचा विशेषत्वाने विचार करावा लागतो. ते 8 मुद्दे कोणते व त्या मुद्द्यामध्ये नेमकं काय लिहिणं अपेक्षित आहे या संदर्भात चर्चा आपण पुढे करणार आहोत. ॲप्रिसिएशन करताना पहिला मुद्दा आहे टायटल. म्हणजे सर्वप्रथम कवितेचं शीर्षक लिहावं. त्याकरिता एक गुण निर्धारित केलेला असतो. त्यानंतर दुसरा मुद्दा पोएट. कवी किंवा कवयित्रीचं नाव लिहावं. काही कवितांच्या खाली नाव नसतं, तेथे एनॉनिमस असं दिलेलं असतं. याचा अर्थ एखाद्या अज्ञात व्यक्तीने ती कविता लिहिलेली असते. थर्ड पॉइंट, थीम ऑर सेंट्रल आयडिया. कवितेचा विषय किंवा मध्यवर्ती कल्पना. चौथा मुद्दा आहे राईम स्कीम. पाचवा मुद्दा आहे फिगर ऑफ स्पीच अर्थात भाषिक अलंकार. कोणत्याही एक अलंकाराचा प्रकार जो त्या कवितेमध्ये आलेला आहे त्याचा उल्लेख करणं अपेक्षित आहे. त्यानंतर 6वा मुद्दा स्पेशल फीचर्स. कवितेची खास वैशिष्ट्ये. यामध्ये टाईप ऑफ द पोएम अर्थात कवितेचा प्रकार, इमॅजिनरी कवीने भाषा सौंदर्याने रेखाटलेलं कल्पनाचित्र आणि इम्प्लाइड मिनिंग गर्भितार्थ किंवा सूचित अर्थ इत्यादी गोष्टींचा उल्लेख करावा लागतो. 7वा मुद्दा आहे फेवरेट लाईन ऑर लाईन्स. म्हणजे कवितेतील तुम्हाला आवडलेली ओळ किंवा कवितेतील तुम्हाला आवडलेल्या ओळी. दिलेल्या कवितेतील तुम्हाला आवडलेल्या पंक्ती किंवा ओळी या भागामध्ये लिहायच्या असतात. आणि शेवटचा 8वा मुद्दा आहे व्हाय आय लाईक ऑर डोंट लाईक धिस पोएम. ती कविता मला का आवडली किंवा ती कविता मला का आवडली नाही याची कारणं आपण या मुद्द्यामध्ये नमूद करायची आहेत. अशा प्रकारे ॲप्रिसिएशन ऑफ पोएम लिहिलं जातं. आपण इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील पहिली कविता अ टीनेजर्स प्रेयर या कवितेचं ॲप्रिसिएशन या ठिकाणी लिहिणार आहोत. ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम अ टीनेजर्स प्रेयर. टायटल. या कवितेचं शीर्षक आहे अ टीनेजर्स प्रेयर. द टायटल ऑफ द पोएम इज अ टीनेजर्स प्रेयर. हे शीर्षकच रीडरला ही कविता नेमकी कशाविषयी आहे याची स्पष्ट कल्पना देते. द टायटल गिव्स द रीडर अ क्लिअर आयडिया ऑफ व्हॉट द पोएम इज अबाउट. सेकंड पॉइंट, पोएट. जे मॉर्स हे या कवितेचे कवी आहेत. जे मॉर्स इज द पोएट ऑफ द पोएम किंवा जे मॉर्स यांनी ही कविता लिहिलेली आहे. जे मॉर्स हॅज रिटन द पोएम. थर्ड पॉइंट, थीम ऑर सेंट्रल आयडिया. प्रत्येकाला जीवनात विविध अवस्थांमधून जावं लागतं. एव्हरीवन हॅज टू पास व्हेरियस स्टेजेस इन लाईफ. आणि त्यातील महत्त्वाची अवस्था म्हणजे किशोरवय किंवा किशोरवयीन अवस्था. अँड अमंग देम द इम्पॉर्टंट स्टेज इज द टीनेज. एखाद्या किशोरवयीन मुलाला स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यावे लागतात आणि योग्य निर्णय घेताना तो संभ्रमित होतो. अ टीनेजर हॅज टू टेक हिज ओन डिसिजन्स अँड ही इज कन्फ्युज्ड इन मेकिंग द राईट डिसिजन. कारण एखादा चुकीचा निर्णय कदाचित त्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. बिकॉज अ रॉंग डिसिजन मे रुइन हिज होल लाईफ.
म्हणून तो परमेश्वराला योग्य मार्ग दाखवण्यासाठी प्रार्थना करतो. सो ही प्रेज लॉर्ड और गॉड टू शो हिम द राईट पाथ. ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. फोर्थ पॉइंट, राईम स्कीम. द राईम स्कीम ऑफ द पोएम इज ABCB. नेक्स्ट पॉइंट, फिगर ऑफ स्पीच. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. या ओळीमध्ये कवितेचा निवेदक सर्व सत्ताधीश असलेल्या परंतु डोळ्यांनी न दिसणाऱ्या परमेश्वराला थेट उद्देशून बोलत आहे. इन द लाईन प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड, द स्पीकर ऑफ द पोएम डायरेक्टली ॲड्रेसेस द ॲब्स्ट्रॅक्ट एंटायटी गॉड. म्हणून ॲपॉस्ट्रॉफी हा अलंकार येथे आला आहे. हेन्स द फिगर ऑफ स्पीच इज ॲपॉस्ट्रॉफी. नेक्स्ट पॉइंट, स्पेशल फीचर्स, खास वैशिष्ट्य. ही एक अतिशय सोपी कविता आहे. इट इज अ व्हेरी सिम्पल पोएम. आणि कवीने साध्या सोप्या शब्दांचा वापर केलेला आहे. अँड द पोएट हॅज यूज्ड सिम्पल वर्ड्स. कुणालाही ही कविता सहजपणे समजू शकेल. एनीवन कॅन इझिली अंडरस्टँड द पोएम. कवितेची भाषा गुंतागुंतीची किंवा अलंकारिक नाहीये, म्हणून ती समजायला सोपी आहे. द लँग्वेज इज नॉट कॉम्प्लिकेटेड अँड फिगरेटिव्ह, सो इट इज इझी टू अंडरस्टँड. नेक्स्ट पॉइंट इज फेवरेट लाईन्स, आवडत्या ओळी. माय फेवरेट लाईन्स फ्रॉम द पोएम आर, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड, दॅट आय माइट क्लिअरली सी. हे परमेश्वरा, कृपया माझे डोळे उघड की ज्यामुळे मी स्पष्टपणे पाहू शकेन. अर्थात माझ्यासाठी योग्य काय आणि अयोग्य काय हे मला स्पष्टपणे समजू शकेल. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. जे योग्य आहे त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्यासाठी तू मला मदत कर आणि माझ्याकडून सर्वात चांगल्या चांगल्या गोष्टी घडवून आण. असा मला या आवडलेल्या ओळींचा अर्थ आहे. आणि आता शेवटचा मुद्दा, व्हाय आय लाईक ऑर डोंट लाईक द पोएम. असा जरी मुद्दा असला तरी विद्यार्थ्यांनी शक्यतो व्हाय आय लाईक द पोएम याच्यावरतीच लिहावं. व्हाय आय लाईक द पोएम. मला ही कविता का आवडते? मला ही कविता आवडते कारण ती एक स्पष्ट आणि महत्त्वाचा संदेश देते. आय लाईक द पोएम फॉर इट गिव्ज क्लिअर अँड इम्पॉर्टंट मेसेज. एक टीनेजर म्हणून जेव्हा मी संभ्रमात असतो तेव्हा मी सुद्धा देवाची प्रार्थना करतो. ॲज अ टीनेजर, whenever I am confused, I also pray to God.